आज आपण NMMS स्कॉलरशिप आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा असा वेन आकृती हा घटक बघणार आहोत. तर यामध्ये आपल्याला एक घेतलेला पहिला प्रश्न आहे की दिलेल्या शब्दांची संच कोणत्या वेन आकृतीने दाखवलेले आहेत असं विचारलेलं आहे. यासाठी आपण काय केलेलं आहे की 5 प्रश्न दिलेले आहेत आणि 1, 2, 3 आणि 4 पर्याय दिलेले आहेत. तर यामधून आपल्याला जो काही सुसंगत पर्याय आपल्याला मिळेल तो इथे आपल्याला निवडायचा असतो. तर यामध्ये मानव, सजीव आणि पुरुष असा आपला पहिला प्रश्न आहे. मानव, सजीव आणि पुरुष. तर यामध्ये आपल्याकडं सर्वप्रथम जर पाहिलं तर सजीव आणि त्याच्यानंतर मानव आणि पुरुष. आता एक आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये सर्वप्रथम काय आलं पाहिजे आपल्याला की सजीवाचे, त्याच्यानंतर मानवाचे आणि पुरुषाचे. तर आपल्याला हा तिसरा पर्याय यानुसार व्यवस्थित इथे मिळतो. दुसऱ्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा हे जर आपण असं पाहिलं तर इथे आपल्याला महाराष्ट्र, गुजरात, गोवा हे तिन्ही राज्य आहेत भारतातील, म्हणून हे वेगवेगळे राज्य आहेत. तर तिन्ही वेगवेगळे असे आपल्याला सर्कल इथे वर्तुळ शोधायचे आहेत. म्हणजे इथे जर पहिल्या पर्यायात पाहिलं तर इथे हे सगळे कसे आहेत, वेगवेगळे आहेत, म्हणून आपलं पर्याय नंबर 1 उत्तर. तिसऱ्या प्रश्नामध्ये प्राणी जीवन, वाघ आणि गाय. वाघ आणि गाय हे दोन्ही प्राणी आहेत आणि प्राणी जीवन आहे, म्हणजे आपल्याला एक मोठा सर्कल आणि त्यामध्ये 2 छोटे छोटे सर्कल. तर हा मोठा आणि हे 2 छोटे छोटे, गाय आणि वाघ. तर इथे आपल्याला पर्याय नंबर 2 घेता येते. यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न चौथा आहे शिक्षक, शाळा आणि विद्यार्थी. आता शिक्षक, शाळा आणि विद्यार्थी जर असं आपण पाहिलं तर पहिलं आपल्याला काय करावं लागेल, एक शाळा हे मेन झालं आणि त्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थी हे 2 सर्कल. म्हणजेच आपल्याला इथे 2मध्येच जर आपण पाहिलं तर ही शाळा, ही पूर्ण शाळा, हे शिक्षक आणि हे विद्यार्थी, म्हणजे पर्याय नंबर 2च. त्यानंतर पुणे, महाराष्ट्र आणि भारत. तर आपण हे जर पाहिलं तर सर्वप्रथम काय होईल, हे भारत झाला. त्यानंतर भारतामधील राज्य महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला पुणे हा जिल्हा, म्हणजे एक अशा टाईपची आकृती पर्याय क्रमांक 3 आपल्याला घेता येईल. तर आपण 4 पर्याय दिलेले होते, त्यानुसार आपल्याला ठरवायचं आहे की कशामध्ये कोणता घटक बसू शकतो. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू. पुढील प्रश्न आपल्याला दिलेला आहे, दिलेल्या संचाचे प्रतिनिधित्व करणारी आपल्याला मागील प्रश्नासारखीच आपण इथे घेतलेला आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यामध्ये की इथे विद्यार्थी, टेनिस खेळाडू आणि क्रिकेट आवडणारे असं आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे इथे हे सगळे वेगवेगळे की कारण हे झाले विद्यार्थी, हे झाले टेनिस खेळाडू आणि हे झाले क्रिकेट आवडणारे. म्हणजे अशा प्रकारचा आपला पर्याय नंबर 1 हे आपल्याला घेता येईल. हे आपलं उत्तर आहे. यानंतर आपल्याकडे दुसरा आहे प्रश्न. दुसरा प्रश्न काय दिलेला आहे, पेय, चहा आणि शरबत. एक जर आपण पाहिलं तर चहा आणि शरबत हे पिण्याचेच आहेत, म्हणून आपण एक पेयसाठी असं एक सर्कल घेतलं. चहा आणि शरबत हे वेगवेगळे आहेत, म्हणजे आपल्याला अशा टाईपमध्ये घेता येईल. मग आता इथे आपल्याला पर्याय क्रमांक कोणता येईल इथे, की एक या टाईपचा असा चौथा पर्याय दिसत आहे, म्हणून पर्याय नंबर 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर मिळेल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे आपला गहू, तांदूळ आणि ज्वारी. आपण हे जर पाहिलं तर हे तिन्ही आपले धान्य आहेत. त्यामध्ये आपण हे गहू घ्या, हे तांदूळ घ्या आणि हे ज्वारी घ्या. म्हणजे अशा प्रकारचे आपल्याला 3 सर्कल असलेला पर्याय नंबर 2 दिसत आहे, म्हणून आपले हे उत्तर आहे इथे 2. यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न दिलेला आहे चौथा, की वनस्पती, गवत आणि पिंपळ. गवत आणि पिंपळ या दोन्ही वनस्पती आहेत. म्हणजे जिथे आपल्याला काय करावं लागेल की पहिलं हे वनस्पती, हे गवत आणि हे पिंपळ. अशा टाईपचा प्रश्न आपला उत्तर पर्याय आहे 4, म्हणून हे 4 नंबरचं आपलं उत्तर. लास्ट शेवटचा आपला प्रश्न आहे 5वा. इथे कुटुंब, भाऊ आणि बहीण. जर आपण पाहिलं तर एक आपलं कुटुंब असतं, त्यामध्ये आई, वडील, भाऊ, बहीण हे वेगवेगळे आहेत, म्हणजे भाऊ आणि बहीण. म्हणजेच हे सुद्धा आपल्याला 4थ्या नंबरचा जी आकृती दिलेली आहे तीच आपल्याला इथे बसते, म्हणजे पर्याय नंबर 4 आपलं याचं उत्तर असेल. अशा प्रकारे आपल्याला वेन आकृतीवरील प्रश्न शोधायचे असतात.
एक तर आपल्याला अशा टाईपमध्ये दिलेले असतात किंवा आपल्याला असे दिलेले असतात आणि असा प्रश्न पर्याय दिलेले असतात. त्यावरून आपल्याला हे पर्याय दिलेले असतील आणि हा प्रश्न दिलेला असेल. एक उलट-सुलट विचारले जातात. पण एक साधारण आपल्याला फक्त एक त्याचा गट तयार करायचा असतो आणि उत्तर शोधायचे असते. यानंतर जे काही पुढील प्रश्न आहेत वेन आकृतीचे दुसऱ्या भागावरील ते आपण आता समोर पाहूयात. तर आपण या प्रश्नामध्ये खालील आकृतीचा अभ्यास करा आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर इथं जे काही आयत दाखवलेलं आहे या आयतामध्ये इंग्रजीत उत्तीर्ण विद्यार्थी आहेत आणि या वर्तुळामध्ये गणितातील उत्तीर्ण विद्यार्थी दाखवलेले आहेत. इथे आपल्याला पहिला प्रश्न जो काही विचारलेला आहे तो काय आहे की फक्त गणित या एकाच विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती. फक्त गणित म्हणजे फक्त आपल्याला वर्तुळात असणाराच फक्त वर्तुळामध्ये असणारा जो काही अंक आहे ते आपलं इथे उत्तर आहे. तर आपल्याकडं फक्त वर्तुळामध्ये असणारा अंक कोणता आहे 15. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं 15. दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की गणित व इंग्रजी या दोन्ही विषयात उत्तीर्ण असणारे विद्यार्थी किती. आता गणित आणि इंग्रजी या दोन्हीमध्ये कॉमन आलेला जो काही अंक असेल म्हणजे आयतामध्ये सुद्धा आणि वर्तुळामध्ये सुद्धा कॉमन आलेला अंक आहे 5. म्हणजे आपलं उत्तर काय असेल याचं 5 हे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न आपला तिसरा आहे गणितात अनुत्तीर्ण मात्र इंग्रजीत उत्तीर्ण. आता गणितामध्ये नापास झालेले विद्यार्थी आणि गणितामध्ये उत्तीर्ण की गणितात अनुत्तीर्ण आणि इंग्रजीमध्ये उत्तीर्ण अशा विद्यार्थ्यांची आपल्याला संख्या शोधायची. म्हणजे गणितामध्ये नापास आहेत आणि वर्तुळामध्ये काय आहेत. गणितामध्ये हे गणित वर्तुळासाठी आणि इंग्रजी हा आयतासाठी दिलेला आहे. तर आपल्याला असं पाहायचं आहे की आयताच्या आतमध्ये आहे परंतु वर्तुळाच्या बाहेर असणारी संख्या कोणती. आयतामध्ये तर असेल पण वर्तुळाच्या बाहेर असणारी संख्या कोणती आहे 10. मग आता आपलं उत्तर इथे 10. तर असे आपल्याला उत्तर इथे शोधायचे आहेत. यानंतर आपण प्रश्न पुढील बघू. इथे काय दिलेलं आहे आपल्याला पहा की खालील आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नाचे उत्तर लिहायचे. चौरस फुटबॉलसाठी दिलेला आहे. हा चौरस फुटबॉल. त्रिकोण क्रिकेटसाठी त्रिकोण क्रिकेट आणि वर्तुळ कबड्डीसाठी दिलेला आहे. तर आपल्याला काय पहिला प्रश्न विचारलेला आहे पहा की फुटबॉल व क्रिकेट हे दोनच खेळ खेळणारे खेळाडू किती. म्हणजे फुटबॉल आणि क्रिकेट. आपल्याकडे फुटबॉलसाठी काय आहे हा चौरस आणि क्रिकेटसाठी आपल्याला हा त्रिकोण. म्हणजे चौरस आणि त्रिकोणामध्ये आलेला परंतु वर्तुळामध्ये नसावा असा आपल्याला इथे अंक घ्यायचा आहे. मग असा आपल्याला अंक कोणता दिसतो तर इथे दोन्हीमध्ये असलेला अंक आहे 6. म्हणजे आपलं उत्तर काय असेल 6 हे आपलं उत्तर आहे. यानंतर आपल्याला प्रश्न दुसरा विचारलेला आहे की कबड्डी व क्रिकेट हे दोन खेळ खेळणारे मात्र फुटबॉल न खेळणारे. आता आपल्याला चौरसामध्ये नसलेला परंतु या दोन्हीमध्ये असलेला कॉमन अंक इथे घ्यायचा आहे. मग आता वर्तुळामध्ये आहे आणि त्रिकोणामध्ये सुद्धा आहे परंतु चौरसामध्ये नसायला पाहिजे म्हणजे हे 7 दिसत आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 4 7. पुढचा प्रश्न आहे आपला तिसरा. फक्त क्रिकेट हा एकच खेळ खेळणारे खेळाडू किती आहेत. फक्त क्रिकेट म्हणजे इथे तुमचं चौरसामध्ये सुद्धा नसावा आणि वर्तुळामध्ये सुद्धा नसावा. फक्त त्रिकोणामध्ये असणारा जो काही अंक आहे तो आहे आपला 9. म्हणजे पर्याय क्रमांक आपला 2 उत्तर आहे. म्हणजे हे 9 हे आपल्याकडं मिळतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला त्या शाळेत एकूण किती क्रिकेट खेळाडू आहेत. आता इथे आपल्याला क्रिकेट खेळाडू म्हणजे त्रिकोणामध्ये आलेले सर्व अंकाची आपल्याला इथे बेरीज करायची आहे. म्हणजे हे 7 हे 9 हे 9 आणि 7 16 16 आणि हे 10 आणि 6 16 16 आणि 16 32. पर्याय क्रमांक 3 32 हे आपलं उत्तर असणार आहे.
त्यानंतर आता आपल्याला प्रश्न 5वा विचारलेला आहे, खेळ खेळणाऱ्यांची संख्या किती. आता तीनही म्हणजे तिन्हीमध्ये कॉमन असलेलं त्रिकोणामध्ये सुद्धा आहे, चौरसामध्ये सुद्धा आहे आणि वर्तुळामध्ये सुद्धा आहे. तर असा अंक आपल्याला 10 दिसतो, म्हणजे पर्याय क्रमांक 1 10 हे आपलं इथे उत्तर आहे. यानंतर आपण अशाच प्रकारे पुढील प्रश्न पाहू. तर आपल्याला पुढील प्रश्न दिलेला आहे की इथे त्रिकोणामध्ये कलाकार दाखवलेले आहेत, वर्तुळामध्ये वकील आहेत आणि जो काही आयत दाखवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला लेखक दाखवलेले आहेत. मग इथे आपल्याला काय करायचं की पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे की किती कलाकार असणाऱ्या व्यक्ती वकीलही आहेत आणि लेखकही आहेत. म्हणजे कलाकार म्हणजे त्रिकोणामध्ये, वर्तुळामध्ये आणि आयतामध्ये असलेला जो काही अंक असेल, हे जर आपण पाहिलं तर 8 जर आपण पाहिले तर आयतामध्ये आणि वर्तुळामध्ये आहेत पण त्रिकोणामध्ये नाहीत, म्हणून हे 11 आपलं उत्तर येतं, पर्याय क्रमांक 1. प्रश्न दुसरा, कलाकार व वकील असणारे व्यक्ती पण लेखक नाहीत असे किती आहेत. म्हणजे लेखक नाहीत म्हणजे आयतामध्ये नसावा, परंतु कशात असायला पाहिजे आपल्याला, कलाकार व वकील म्हणजे त्रिकोणामध्ये आणि वर्तुळामध्ये दोन्हीत असणारा आपल्याला एकही घटक दिसत नाही इथे, म्हणून इथे आपल्याला पर्याय क्रमांक 4 घ्यावे लागेल, यापैकी नाही. प्रश्न तिसरा आपल्याला विचारलेला आहे इथं. तर इथं तिसरा प्रश्न विचारला आहे आपल्याला, अशा कलाकार व्यक्ती ज्या लेखक आहेत, वकील नाहीत. लेखक आहेत म्हणजे कलाकार आणि लेखक, वकील नसलेलं म्हणजे वकील वर्तुळात नसलेला आपल्याला अंक शोधायचा आहे, इतर दोन्हीमध्ये तो असायला पाहिजे. म्हणजे वर्तुळामध्ये इथून जर आपण सोडलं इकडे, तर इकडे आपल्याला कोणते अंक भेटतात, 9, 14 आणि 5. पण 14 फक्त त्रिकोणामध्ये आहे, 5 त्रिकोणामध्ये आहे आणि 14 आयतामध्ये आहे, म्हणून आपलं 9 आपलं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे आपल्याकडे, किती व्यक्ती लेखक आहेत पण कलाकार नाहीत आणि वकीलही नाहीत. म्हणजे इथे आपल्याला काय करायचं आहे की कलाकार नाहीत म्हणजे त्रिकोण सोडून द्यायचं, त्याच्यानंतर वकीलही नाहीत म्हणजे वर्तुळसुद्धा सोडून द्यायचं. त्रिकोणामध्ये आणि वर्तुळामध्ये नसलेली, फक्त आयतामध्ये असलेलीच जी काही संख्या असेल ते आपल्याला आता इथे उत्तर म्हणून निवडायचे आहे. मग आता इथे आपल्याला हे 8 एक आणि इथे 14 दिसतात, पण 8 हे वर्तुळामध्ये येतात, फक्त 14 हे बाहेर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 आपलं इथे उत्तर आहे. तसेच आपण पुढील प्रश्न पाहू. इथे आपल्याला आयतासाठी महिला, त्रिकोणासाठी नोकरी करणारे आणि वर्तुळासाठी वकील व्यक्ती दिलेले आहेत. मग इथे तसंच पहिला प्रश्न आपण बघू की नोकरी न करणाऱ्या महिला वकील किती. नोकरी म्हणजे त्रिकोणामध्ये नसलेल्या परंतु आयत आणि वर्तुळात असलेला जो काही आपला पर्याय असेल आपल्याला ते इथे घ्यायचा, अंक आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. मग आता असा अंक कोणता आहे की जो त्रिकोणामध्ये नाही परंतु आयत आणि वर्तुळात आहे. तर इथे आपल्याकडे 6 दिसत आहेत हे, मग हे आपलं पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. यानंतर आपण प्रश्न दुसरा पाहू. नोकरी न करणाऱ्या वकिलांची संख्या किती. आपल्याला वकील म्हणजे वर्तुळामध्ये तर आहे परंतु त्रिकोणामध्ये नाही असा अंक शोधायचा आहे. आता त्रिकोणात नसायला पाहिजे आणि वर्तुळात असायला पाहिजे, म्हणजे हे आपल्याला 9 दिसत आहेत. आणि अजून जर आपण पाहिलं तर अजून आपल्याला काय दिसत आहे, दुसरा एक अंक आपण बघू की नोकरी न करणाऱ्या वकिलांची संख्या किती. नोकरी न करणारे वकील, आता हे त्रिकोण नोकरीसाठी आहे आणि इकडे हे वकिलासाठी आहे. तर या दोन्हीची आपण बेरीज करू. 9 आणि 6 किती येतील आपले,
15 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला मिळालं. प्रश्न पुढचा तिसरा आहे. वकील नसणाऱ्या म्हणजे आपल्याला वर्तुळामध्ये नाही, त्यानंतर नोकरी करणाऱ्या महिला किती? म्हणजे वर्तुळामध्ये तर नाही परंतु त्रिकोणात आहे, असा आपल्याला पर्याय इथं अंक शोधायचा आहे. मग इथं जर आपण तसा अंक पाहिला तर आपल्याला वर्तुळ सोडून हे 7 आणि 5 दिसत आहेत, पण 7 फक्त नोकरी म्हणजे त्रिकोणातच येतात. 5 हे महिला आणि नोकरी. इथे आपल्याला महिला विचारलेल्या आहेत म्हणून आपल्याला 5च घ्यावं लागेल. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. पुढील प्रश्न दिलेला आहे आपल्याला. नोकरी करणारे पण वकीलही व महिलाही नसणारे म्हणजे त्रिकोणामध्ये आहे परंतु आयतामध्ये नाही आणि वर्तुळामध्ये सुद्धा नाही, अशी संख्या इथे आपल्याला आता शोधायची आहे. मग असं जर असेल तर आपल्याकडे वर्तुळामध्ये हे एवढे अंक येतात, आयतामध्ये येतात म्हणजे फक्त आपल्याकडे 7 उरतं. इथं हे 7 उरत आहेत म्हणजे आपलं उत्तर आहे 7. आता लास्ट शेवटचा प्रश्न आहे आपला 5वा. नोकरी करणाऱ्या महिला नसणाऱ्या, आता महिला नाहीत, नोकरी करणाऱ्या आहेत, वकिलांची संख्या किती? असं इथं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे फक्त महिला नाहीत म्हणजे आयतामध्ये नसायला पाहिजे, वर्तुळ आणि त्रिकोणात असायला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे इथे 11 दिसत आहे. 11 हे 11 तर आपलं पर्याय क्रमांक 4 इथे हे उत्तर आहे. तर आपण आज या व्हिडिओमध्ये वेन आकृतीवरील दोन्ही प्रकारचे प्रश्न बघितलेले आहेत. परीक्षेसाठी आवर्जून विचारल्या जाणारा 3 ते 4 मार्कासाठीचा हा टॉपिक आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.